is establish the magnetic flux is associated with unit current in the circuit, ओके. प्रूफ करायचे 2 या 3 मार्क्सला विचारतात. त्यांनी काय सांगितलं आहे, युनिट करंट म्हणजे किती असणार आहे, राईट, I0 इज इक्वल टू 1 एम्पियर. आणि आत्ताच फॉर्म्युला बघितला आपण, काय बघितलं, W इज इक्वल टू काय -L, पण तो इन जनरल आता मोडमधलाच घ्यायचा. सो W इज इक्वल टू LI²/2, राईट. सो इथे I²/2 काय म्हटलेलं आहे, युनिट करंट म्हणजे I काय आहे 1. सो W इज इक्वल टू L इंटू 1² डिवाइड बाय 2. सो W इज इक्वल टू 1² ॲज इट इज 1, L/2. देन सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू ट्वाइस वर्क डन. आलं त्यांना जे हवं होतं ते. 2 मार्क्सला आहे, कधीतरी 3 मार्क्सला पण विचारतात. कधी कधी न्यूमरिकल्समध्ये पण हे विचारू शकतात. 1 व्हॅल्यू घेतली या युनिट करंट घेतलेला आहे. नेक्स्ट, एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टन्समधलेच पॉईंट्स आहे. एक्सप्रेशन फॉर इंडक्टन्स पर युनिट लेंथ, near the middle of long solenoid वायर. ओके. सपोज आपण एक रॉड घेतलेला आहे, सॉलिनॉइड मीन्स काय, त्याला नंबर ऑफ टर्न्स वायर कव्हर्ड केलेले. ठीक आहे. मग त्यांनी काय सांगितलं आहे, द लॉंग इंडक्टन्स ऑफ युनिट म्हणजे आपल्याला काय कसलं पाहिजे इथे, त्याची जी लेंथ आहे. सो स्मॉल l, कॅपिटल L मीन्स काय, सेल्फ इंडक्टन्स. सो त्या दोघांचा आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. डायग्राम काढून घ्या छोटीशी. रॉडचं आहे. झालं. कन्सिडर, पॉइंट घ्या, कन्सिडर a long solenoid, of length L, small l, a long solenoid of length L. Second point, when current pass through the
when current pass through the coils of solenoid when magnetic flux produce in the solenoid. Next line मध्ये let self inductance of solenoid L is equal to n phi by 2. L is equal to n phi by 2. n काय मग number of turns. n is equal to number of turns. phi काय आहे magnetic flux आणि L काय आहे self inductance. झालं self inductance. Next line मध्ये we know that capital N is equal to small n into L. लिहिलं. नेक्स्ट लाइन मध्ये we know that phi is equal to magnetic flux काय बघितलं होतं आपण फॉर्म्युला. magnetic flux is equal to स्टार्टिंगलाच phi is equal to नाही मॅग्नेटिक फील्ड इंटू एरिया. आठवला. हां आठवला. BA राईट अँड देन अँगल BA कॉस थीटा. मग त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स आला BA कॉस थीटा. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. हे इथपर्यंत लिहून झालं. फक्त सिग्निफिकंट घेतले. फॉर्म्युला घेतला आहे फर्स्ट सेल्फ इंडक्टन्सचा L इज इक्वल टू n phi बाय 2 अँड देन सिग्निफिकंट n काय फाय काय स्मॉल n काय L काय. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड अ solenoid is B is equal to mu naught Ni. Next line मध्ये now self inductance L is equal to आता आपल्याला n काय मिळाला आहे स्मॉल n इंटू L तो पुट करायचा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट फ्लक्स काय मिळालं आहे BA कॉस थीटा. त्याच्यामध्ये पण मॅग्नेटिक फील्ड काय मिळाली आहे म्यू नॉट Ni. सगळ्या फॉर्म्युले पुट करा त्याच्यामध्ये. ओके. BA कॉस थीटा अपॉन 2 देन NL B काय आहे इंटू म्यू नॉट Ni इंटू A अपॉन 2. अँगल व्हेरी स्मॉल त्याच्यात तो काय होईल मग निग्लेक्ट होईल. ओके. सॉरी ते करंट आहे आय नाही आहे मी आधीचाच घेतला. करंट करत इथे आय सॉरी सो आय गेट कॅन्सल. राहिलं काय मग NL इंटू म्यू नॉट इंटू A.
एन इंटू एन एन स्क्वेअर, म्हणजे लास्ट सेल्फ इंडक्टन्स एन स्क्वेअर एल म्यू नॉट इंटू ए. आपल्याला रेशो कोणाचा पाहिजे होता, सेल्फ इंडक्टन्स आणि त्याची लेंथ स्मॉल. सो हा इकडे काय मल्टिपल, इकडे जाऊन काय होईल डिवाइड, एन स्क्वेअर म्यू नॉट इंटू ए. ओके, self inductance L is equal to n phi by I. So n is equal to n into L. Number of turns, मग त्याची काय आहे, किती लेंथ आहे. सो phi is equal to, we know that phi is equal to BA. वेक्टर फॉर्ममध्ये, स्केलर फॉर्ममध्ये BA cos theta. Angle will be very very small. So cos theta काय होईल, निग्लेक्ट. And we know that magnetic field B is equal to mu naught Ni. सो या फॉर्म्युलामध्ये फर्स्ट आपण कुठली फायची व्हॅल्यू पुट केली, त्याच्यानंतर एनची पण व्हॅल्यू पुट केली. मग एनची फायमध्ये बी आहे मॅग्नेटिक फील्ड, देन बीची पण व्हॅल्यू काय केली, पुट केली, म्हणजे फॉर्म्युला. सो लास्ट काय आलं, एल इज इक्वल टू एन एल बी ए कॉस थिटा. अँगल स्मॉल आहे सो तो निग्लेक्ट झाला. एन एल अपॉन आय बी काय आहे म्यू नॉट एन आय इंटू ए ॲज इट इज. त्याच्यामधला आय गेट कॅन्सल, राहिलं काय मग एन एल इंटू म्यू नॉट इंटू ए इंटू एन, एन इंटू एन एन स्क्वेअर. देन सेल्फ इंडक्टन्स एल इज इक्वल टू एन स्क्वेअर एल म्यू नॉट ए. आणि आपल्याला ह्या दोघांचा रेशो पाहिजे. सो एल इंटू एल इज इक्वल टू एन स्क्वेअर म्यू नॉट ए. 3 to 4 मार्क्सला हे विचारलं जातं डेरिव्हेशन. लिहून घ्या सगळं. नेक्स्ट लाईनमध्ये लिहा. नाउ एरिया ऑफ सॉलिनॉइड वायर, एरिया ऑफ सॉलिनॉइड वायर ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सो ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करा. काय येईल मग, एल अपॉन एल, एल अपॉन एल एन स्क्वेअर म्यू नॉट पाय आर स्क्वेअर. सपोज तिथे तुम्हाला डायमीटर दिलेलं असेल तर आर इज इक्वल टू डी अपॉन 2. सो एल अपॉन एल इज इक्वल टू एन स्क्वेअर म्यू नॉट पाय डी स्क्वेअर बाय 4. हे तिन्ही फॉर्म्युले मोस्ट इम्पॉर्टंट. 1 2 3. अंडरस्टँड, समजलं नक्की. एक्सप्लेन करू का परत, करू एक्सप्लेन परत. की त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, रेशो काढायचा आहे सेल्फ इंडक्टन्स आणि त्या सॉलिनॉइडमधले वायरच्या लेंथचा एल, म्हणजे स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. मग त्या सॉलिनॉइडमध्ये स्मॉल एल सेल्फ इंडक्टन्स किती असणार आहे. सो सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय, एन फाय बाय आय. ठीक आहे, आय काय आहे करंट, एन काय आहे नंबर ऑफ टर्न्स, फ्लक्स काय फाय मॅग्नेटिक फ्लक्स. सो अँड वी नो दॅट एन इज इक्वल टू, म्हणजे हा फॉर्म्युला काय आहे, त्याच्यामधली जी लेंथ आहे एल इज इक्वल टू एन अपॉन एन. देन स्मॉल कॅपिटल एन इज इक्वल टू स्मॉल एन इंटू एल. तो फॉर्म्युला इथे अप्लाय केला. देन त्याच्यानंतर फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज इक्वल टू बी ए. ॲज इट इज एवढंच ठेवलं तरी चालेल, पण तो वेक्टर फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. सो बी ए कॉस थिटा, त्याच्यामधला अँगल हा काय व्हेरी व्हेरी स्मॉल, सो तो काय झाला निग्लेक्ट झाला. मग राहिलं काय फक्त बी ए. सो फाय इज इक्वल टू बी ए.
त्याच्यानंतर BA त्याच्यामधला मॅग्नेटिक फील्ड म्हणजे B हा डायरेक्टली फॉर्म्युला काय आहे μ0 n × I. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड मिळाली, B मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स मिळालं, मॅग्नेटिक फ्लक्समधली मॅग्नेटिक फील्ड मिळाली आणि N पण मिळाला. ओके. सो हे तिन्ही फॉर्म्युले याच्यामध्ये काय केले अप्लाय केले. आता इथे मॅग्नेटिक फील्ड नाही, त्याच्या आधीच फर्स्ट काय केला फ्लक्सचा फॉर्म्युला पुट केला आणि फ्लक्समध्ये बीचा फॉर्म्युला पुट केला. मग काय आलं L = N × L. N काय आहे N × L. ओके. त्याच्यानंतर BA cos θ हा निग्लेक्ट झाला, राहिलं काय फक्त BA. B काय आहे μ0 ni. तो फॉर्म्युला इथे घेतला. क्लिअर. A ॲज इट इज. आता I खालचा I आणि वरचा I कॅन्सल आउट झाला, राहिलं काय मग N × L × μ0 × A × N. N × N n². सो L = n² स्मॉल l μ0 I A. आपल्याला ह्या दोघांचा रेशो हवा आहे. सो इकडे हा मल्टिपल आहे, तिकडे जाऊन काय झाला डिवाइड झाला. सो कॅपिटल L अपॉन स्मॉल l = n² μ0 A. आता सॉलिनॉइड वायर आहे. ओके. सो एरिया ऑफ सॉलिनॉइड वायरचा काय आहे πr². सो जेव्हा रेडियस दिलेली असेल तेव्हा हा फॉर्म्युला पुट करायचा आणि जेव्हा डायमीटर असेल तेव्हा हा फॉर्म्युला पुट करायचा. अँड देन एरिया डायरेक्टली दिलेला आहे तर हा फॉर्म्युला पुट करायचा. समजलं. नेक्स्ट लाईनमध्ये लिहा. दिस त्याच्यामध्येच कंटिन्यू. दिस इक्वेशन इज inductance per unit length near the middle of long solenoid. नेक्स्ट न्यूमेरिकल घ्या. हे लिहून झालं सगळ्यांना. If a coil of self-inductance is 5 हेनरी म्हणजे L दिलेला आहे 5 हेनरी. It's connected in series with a switch and a battery. After the switch is closed, the steady state value of the current is 5 ampere. The switch is then suddenly opened, causing the current to drop to 0.2 second. Find the EMF develop across the inductance as the switch is open. ओके. फर्स्ट ऑफ ऑल करंट त्यांनी I1 I2 दिलेला आहे. कुठला फॉर्म्युला येईल मग काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे EMF = di/dt. ओके. सो dt किती आहे आपल्याला 0.2 सेकंड. चेंज इन करंट
चेंज इन करंट मीन्स काय येईल, DI इज इक्वल टू I2 मायनस I1, 0 मायनस 5. आता मायनस निगेटिव्हमध्ये जातं आहे, परत त्याला कशामध्ये घेणार, मोडमध्ये. सो -5 देन 5 एम्पियर. ओके. आणि आपला फॉर्म्युला काय मग, E इज इक्वल टू DI/dt इंटू L. मायनस आहे ना, याला मोडमध्ये घ्या म्हणजे प्लस होईल. L किती आहे, 5. ओके. इंटू DI किती आहे, 5 अपॉन 0.2. काय तर सांगा आन्सर. काय आलं आन्सर. राईट. टेन रेज टू 1 जा 2, 2 5 जा 10. So आलं सगळ्यांचं. युनिटिल वोल्ट. नेक्स्ट रीडिंग टाका. एनर्जी स्टोअर इन मॅग्नेटिक फील्ड. बाकी लिहायचं. एनर्जी स्टोअर इन 3 to 4 मार्क्सला. एनर्जी स्टोअर इन मॅग्नेटिक फील्ड. ओके. सपोज एक मॅग्नेटिक फ्लक्स घेतलेला, एक कॉईल घेतलेली. सो त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. ऑब्वियसली एनर्जी स्टोअर फर्स्ट ऑफ ऑन काय आहे, मॅग्नेट आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे, फील्डमुळे फ्लक्स, फ्लक्समुळे EMF मुळे करंट. ह्या चारही फील्ड एका याच्यात क्रिएट होतात. ओके. सो त्याच्यामध्ये स्टोअर इन एनर्जी कशी केली जाते, म्हणजे एनर्जी स्टोअर इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. मी जसं सांगितलं, कॉईल काय जनरेट करते. सपोज कॉईल आहे, मॅग्नेट कंटिन्युअसली मूव ऑन केल्यावर काय दिसतं आपल्याला, त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतो, करंट प्रोड्यूस होतो, मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होतो. एका कॉईलमुळे दुसऱ्या कॉईलला पण मॅग्नेटिक फ्लक्स दिल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा करंट डिटेक्ट होतो. कॉईल 2, कॉईल 1 आपण ते पण बघितलं. देन जर करंट प्रोड्यूस होतो मॅग्नेटिक फ्लक्समुळे, मॅग्नेटिक फ्लक्सच्या लाईन्स ऑफ फोर्सेस असतात. तर सपोज ही कॉईल आहे. ओके. याच्यामध्ये रेहोस्टॅट वगैरे आहे, की आहे. सो याच्यामधले जे मॅग्नेटिक फील्डमुळे फ्लक्स क्रिएट जाते. सो दुसऱ्या कॉईलमध्ये पण काय होतं, करंट प्रोड्यूस होतो, EMF प्रोड्यूस होतो. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घ्या आता. कन्सिडर
consider a coil having changing magnetic flux due to change in magnetic flux EMF induced in the coil hence current induced in the coil. Obviously flux आला म्हणजे EMF आला म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतोय, सेल्फ इंडक्टन्स प्रोड्यूस. नेक्स्ट दिस करंट, नेक्स्ट लाईन मध्ये दिस करंट is opposes the cause, hence work should be fast होता है, hence work should be done to move a charge through a coil. EMF, next line मध्ये EMF induce in a coil E is equal to minus di by dt, minus L di by dt. Next line मध्ये smallest work done dW, smallest work done dW to move a charge dq, so dW is equal to minus E dq, and we know that E काय आहे आपला, so dW is equal to minus L di by dt into dq. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या कुठला, हां सॉरी, नेक्स्ट लाईन मध्ये घ्या. we know that dq is equal to काय आहे I dt, so dW is equal to L di by dt into I dt. dt get cancel. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या मग dW is equal to L di into I. नेक्स्ट लाईन मध्ये टोटल वर्क डन W is equal to integration of dW, so L di into I, L constant बाहेर di I. आपण सॉल्व केलंच होतं. काय येतं सांगा बरं लास्ट डेरिवेशन मध्ये. I square by 2, so L I square by 2.
आले इथपर्यंत. सो वी नो दॅट W इज इक्वल टू काय आहे, एनर्जी कन्वर्ट. सो W इज इक्वल टू म्यू बी. सो W इज इक्वल टू म्यू बी म्हणजेच एनर्जी किती होते, म्यू बी इज इक्वल टू Li²/2. The work done is stored as the potential energy in a magnetic field then W is equal to UB. We get W is equal to UB. मॅग्नेटिक फील्डमधली पोटेन्शियल एनर्जी. परत एक्सप्लेन करते. वी नो दॅट E इज इक्वल टू, आपल्याला त्या वर्क डनमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती कन्वर्ट करते ते बघायचं आहे. पण पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन इज काय, सेम. हे दाखवल्यावर जेवढं वर्क डन येतं तेवढीच ती आपली काय येते, पोटेन्शियल एनर्जी येते त्या मॅग्नेटिक फील्डमधली. सो वी नो दॅट E इज इक्वल टू -LdI/dt. देन त्याच्यानंतर चेंज इन वर्क डन इज डिपेंड ऑन EMF अँड dq and we know that dq is equal to IDT. सो ते सगळे फॉर्म्युले काय केले, पुट केले. मग dw इज इक्वल टू मायनस मायनस प्लस झालं LdI/dt इंटू dq. dq काय घेतला, IDT. सो dw इज इक्वल टू LdI/dt इंटू IDT. dt गेट कॅन्सल. सो टोटल वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये, इंटिग्रेशन फॉर्ममध्ये घ्यावं लागतं. म्हणून W इज इक्वल टू इंटिग्रेशन फॉर्म dw. सो dw त्याला लिमिट काहीच नाही. सो dw काय आहे आपला, LdI इंटू I. सेल्फ इंडक्टन्स कॉन्स्टंट, सो त्याचं इंटिग्रेशन निघणार नाही. त्याला काय केलं, इंटिग्रेशनच्या बाहेर. इंटिग्रेशनमध्ये IdI. सो याच्यामध्ये आयचं इंटिग्रेशन काय, तोच फॉर्म्युला x⁻n वाला. सो इथे काय काहीच नाही म्हणजे काय कन्सिडर करायचा, 1 कन्सिडर करायचा. सो वर्क डन W इज इक्वल टू Li²/2 अँड देन पोटेन्शियल एनर्जी आणि मॅग्नेटिक फील्डमधली वर्क डन हे काय आहे, इक्वल आहे. म्हणून W इज इक्वल टू UB. देन W आपला Li²/2 आला आहे. सो UB पण काय आला, Li²/2 आला. काय आलं नक्की, काय कॅल्क्युलेट केलं, हे काय आहे, सेम आहे. वर्क डन आणि एनर्जी. कुठली एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कारण की ती काय मोशनमध्ये नाही, स्टोअर केलेली. नेक्स्ट घ्या, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हेडिंग टाक. एनर्जी density of a magnetic field. Energy density of a magnetic field. सेम 3 to 4 मार्क्सला विचारलं जातं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. लिहा नेक्स्ट लाईनमध्ये. वी नो दॅट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. नो एनर्जी डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. सो एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू एनर्जी स्टोअर, किती एनर्जी त्यामध्ये स्टोअर केलेली, अपॉन व्हॉल्यूम. मग स्टोअर केलेली एनर्जी कुठली आहे,
potential energy. So UB upon volume. Volume आहे त्याचा area into length. So UB is equal to UB upon AL. नेक्स्ट लाइन मध्ये घ्या. consider a solenoid length L. Consider a solenoid length L having area A. Having area A. Then next line मध्ये volume of solenoid is A into L. A into L. Next line मध्ये the energy store in magnetic field, the energy store in magnetic field of a solenoid along the length L only because outside the solenoid. सपोज मॅग्नेटिक फील्डमध्ये इथे इनवर्ड आहे, इथे आउटवर्ड आहे. सो याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड क्रिएट असते, आउटसाईडला 0 असते. आपण बघितलं आहे. अँड देन सॉलेनॉइड म्हणजे त्याच्यामधलं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे, डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची. आउटसाईडला मॅग्नेटिक फील्ड काय असते, 0. लक्षात घ्या सॉलेनॉइड वायरच्या, कारण मॅग्नेटिक फील्ड इनसाइड, आउटसाईडला काय बघितलं आपण, डॉट, अँड इनसाइडला क्रॉस. नेक्स्ट लाइन मध्ये B is equal to 0. Therefore energy density that means energy store per unit, that means energy store per unit volume. So we know that UB is equal to UB upon AL. झालं, परत लिहा आहे UB is equal to UB upon AL. आणि आपण लास्ट फॉर्म्युलाच बघितला. UB is equal to काय आला आपला फॉर्म्युला, राईट. करा मग पुट. काय येईल मग, UB is equal to Li square by 2 into AL. Now next line मध्ये घ्या. mu naught is equal to L upon L into I square A by 2. Just L इकडे डिवाइड या. हां, काय झालं, काय काय कुठून आला हा फॉर्म्युला, कुठे वरती गेला. हां सॉरी, लिहिताना मिस्टेक. नेक्स्ट लाइन मध्ये गेला. इंडक्टर पर युनिट लेंथ, लास्ट डेरिवेशन काय आलं होतं आपलं, इंडक्टर पर युनिट लेंथ
L डिवाइड बाय L काय लिहिलं होतं? राईट, म्यू नॉट n स्क्वेअर इंटू A. सो याच्यामध्ये पुट करा म्हणजे काय येईल? म्यू नॉट इज इक्वल टू म्यू नॉट n स्क्वेअर A इंटू I स्क्वेअर अपॉन 2A. A गेट कॅन्सल. लास्ट इक्वेशन येईल मग म्यू नॉट इंटू सॉरी इथे B B n स्क्वेअर I स्क्वेअर बाय 2. घ्या मग सिग्निफिकंट घ्या. n इज इक्वल टू स्मॉल n. स्मॉल n इज इक्वल टू number of turns per unit length. Number of turns per unit length. A is equal to cross sectional area. A is equal to cross sectional area. Mu naught is equal to permeability of free space. Permeability of free space. नेक्स्ट लाइन मध्ये घ्या. मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड. मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड काय होतं? लास्ट इक्वेशन मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड B इज इक्वल टू काय आलं होतं त्याच्यात लिहून दिलं होतं मी. B इज इक्वल टू काय लिहिलं होतं इक्वेशन? राईट, म्यू नॉट इंटू NI आलं. हे म्यू नॉट इंटू NI पुट करा तिथे मॅग्नेटिक फील्ड. सो म्यू B इज इक्वल टू म्यू नॉट n into I into n into I upon 2. So mu B is equal to mu B n I upon 2. अजून एक लिहा. म्यू बी इज इक्वल टू हाफ. म्यू बी इज इक्वल टू हाफ म्यू नॉट n स्क्वेअर I स्क्वेअर डिवाइड अँड मल्टिपल बाय म्यू नॉट. डिवाइड अँड मल्टिपल बाय म्यू नॉट म्हणजे इथे काय होऊन जाईल? हाफ म्यू नॉटचा स्क्वेअर n चा स्क्वेअर I चा स्क्वेअर डिवाइड बाय म्यू नॉट. काय आलं? डिवाइड अँड मल्टिपल बाय म्हणजे म्यू नॉटचा पण काय होऊन जाईल? स्क्वेअर. अँड देन अगेन याची आपण इज इक्वल टू काय घेऊ शकतो? मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच हाफ B स्क्वेअर अपॉन म्यू नॉट. एक्सप्लेन करू परत. फर्स्ट अपॉन एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी किती डेन्सिटी त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये क्रिएट होते ते कॅल्क्युलेट करायचं. आपल्याला माहिती आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. बट इथे पोटेन्शियल एनर्जी स्टोअर एनर्जी. सो त्याचं मास काय असणार आहे? त्यामधली स्टोअर एनर्जी. सो एनर्जी डेन्सिटी इज इक्वल टू एनर्जी स्टोअर बाय व्हॉल्यूम. एनर्जी स्टोअर काय कन्सिडर केलं आहे? UB आणि एनर्जी डेन्सिटी म्यू बी. सो म्यू बी इज इक्वल टू व्हॉल्यूम काय असणार आहे त्याचा? A इंटू L. सो म्यू बी इज इक्वल टू UB अपॉन L. आणि लास्ट डेरिवेशन आपण फॉर्म्युला पुट केला की UB इज इक्वल टू LI स्क्वेअर बाय 2. तो पुट केल्यानंतर UB इज इक्वल टू LI स्क्वेअर अपॉन 2 इंटू
AL 2 × AL अगेन त्याच्यामध्ये आपण पर युनिट लेंथचं पण डेरिवेशन बघितलं आहे. कॅपिटल L अपॉन स्मॉल l इज इक्वल टू μ0n²/a. तो फॉर्म्युला पुट केल्यानंतर ए काय झाला, कॅन्सल आउट झाला. सो आपल्या μb इज इक्वल टू μ0n²I²/2. याच्यामध्ये सेपरेट करून म्हणजे μ0n × I × ni त्याच्यामध्ये काय मॅग्नेटिक फील्ड μ0ni तो एकदा पुट केला. आणि अजून एक मेथड की त्याच्यामध्ये μ0 डिवाइड अँड मल्टिपल केल्यानंतर पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होऊन जाईल आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा स्क्वेअर. सो μb इज इक्वल टू हाफ b²/. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग. दिस इक्वेशन इज एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. नेक्स्ट घ्या म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स मी आत्ताच सांगितलं एका कॉईलच्या फ्लक्समुळे दुसऱ्या कॉईलमध्ये काय प्रोड्यूस होतो, मॅग्नेटिक फील्ड करंट प्रोड्यूस होतो. सो त्याला काय म्हणतात मग, म्युच्युअल इंडक्टन्स. डायग्राम काढून घ्या. सेम ॲज इट इज सेल्फ इंडक्टन्स सारखं पण त्याच्यानंतर अजून काय बॅक EMF पण त्याच्याशीच रिलेटेड आहे. डायग्राम काढून घ्या ही. रेहोस्टॅट इकडेच राहते. एक सेकंड. मोबाईल पुढे ठेवा बरं. जवळच काढायच्या त्या सिरीजमध्ये, पॅरललमध्ये नाही. कसं दाखवणार मॅग्नेटिक फ्लक्स एका कॉईलमध्ये सेकंड कॉईलमध्ये क्रिएट होतं. ओके. याच्यामध्ये कंटिन्युअसली मॅग्नेट मूव ऑन केल्यानंतर याच्यामध्ये काय क्रिएट होतात, मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स क्रिएट होता. आणि त्या फ्लक्समुळे कॉईल फर्स्टमुळे कॉईल सेकंडमध्ये काय प्रोड्यूस होतो, करंट प्रोड्यूस होतो. हे कोण डिटेक्ट करतं, गॅल्व्हनोमीटर. म्हणून याला प्रायमरी म्हटलं आहे, याला सेकंडरी म्हटलेलं आहे. ओके. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. म्युच्युअल इंडक्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल M. म्युच्युअल इंडक्टन्स इज डिनोटेड बाय कॅपिटल M. फ्लक्स 21 इज इक्वल टू Φ21 इज इक्वल टू फ्लक्स प्रोड्यूस in coil 2 due to coil 1. Flux produced in a coil 2 due to coil 1. 2 मुळे 1 मध्ये
1मुळे 2मध्ये प्रोड्यूस झालेला आहे म्हणून 2 1 लिहायचं हां. आणि जर 2मुळे 1मध्ये असलं असतं तर काय लिहिलं असतं, फ्लक्स 1 2. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, करंट I1 इज इक्वल टू current passing through the coil 1. Current passing through the coil 1. E21 is equal to EMF. E21 is equal to EMF induce EMF induce in coil 2 due to coil 1. Sorry. Now phi21 is directly proportional to current I. आणि जर 1 2 असेल तर इकडे काय येईल, phi12 is directly proportional to I2. ओके, याच्यामध्ये 1मुळे 2मध्ये प्रोड्यूस झालेला आहे म्हणून इथे काय घेतला आहे, 1. सो इथे 2मुळे 1मध्ये प्रोड्यूस झालेला आहे म्हणून इथे काय घेतला, करंट 2. नेक्स्ट लाईनमध्ये नाव phi21 इज इक्वल टू कॉन्स्टंट I1. सेम लिहा, phi12 इज इक्वल टू कॉन्स्टंट I2. and then proportionality constant आपण काय घेतलेला आहे, म्युच्युअल इंडक्टन्स. सो phi21 is equal to mi. phi12 is equal to mi2. जर खूपच कन्फ्युजन होत असेल तर इथे 2 न लिहिता फक्त 2 लिहिला तरी चालेल, सॉरी 1 न लिहिता. ओके, इकडे 1च लिहिला तरी चालेल फक्त. असं जर लिहिता आलं तर बेटरच आहे, पण नाहीच, कन्फ्यूज होतं आहे, 1 एका 2 आहे 1 एका 2 आहे. सो इकडे करंट फ्लक्स 2 घेतला तर करंट इकडे काय घ्यायचा, 1. इकडे फ्लक्स 1 घेतला तर इकडे करंट काय घ्यायचा, 2. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, द M is mutual inductance. M is mutual inductance. Now M is equal to काय फॉर्म्युला क्रिएट होईल मग, phi21 अपॉन I1 हा एक, आणि अजून एक M is equal to phi12 अपॉन I2. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग, अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. काय फॅरेडेज लॉ, अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ प्रत्येक याच्यात डेरिवेशनमध्ये आहे. काय फॅरेडेज लॉ, E इज इक्वल टू डी फाय बाय डी टी. ओके, मॅग्नेटिक फ्लक्स काय घेतोय आपण मग, 2 1. सो E इज इक्वल टू कुठला तरी एकच घ्या, एक तर 1 2 घ्या नाहीतर 2 1 घ्या. सो फ्लक्स 2 1 अपॉन डी टी अँड E इज इक्वल टू फ्लक्स 2 1 काय आपला, डी एम I1 अपॉन, कुठे लिहिलं आहे आपण, नाही फक्त एवढंच, अपॉन डी टी. एक तर 1 2 घ्या नाहीतर 2 1 घ्या. सॉरी. सो म्युच्युअल इंडक्टन्स बाहेर M इज इक्वल टू डी I1 अपॉन डी टी. आणि अकॉर्डिंग टू लेन्झ लॉवर केल्यावर इथे कुठली साईन येईल, मायनस. इथे म्हणा देअरफॉर. देन म्युच्युअल इंडक्टन्स M इज इक्वल टू काय येईल मग, M इज इक्वल टू काय येईल, E अपॉन डी आय बाय डी टी.
फ्लक्स 2-1 घेतोय, सो ई पण काय घ्या 2-1 घ्या. एक तर 1-2 घ्या, नाही तर 2-1 घ्या. हां, जसं मी ते सेपरेट लिहिलं, इकडे सेपरेट कुठलं तरी एकच लिहा. मी हे सेपरेट का लिहून दिलं, पूर्ण हे घेतलं तर पूर्ण याचेच फॉर्म्युले घ्या 1-2चे, किंवा एकतर 2-1 घेतलं तर पूर्ण 2-1चेच घ्या. म्युच्युअल इंडक्टन्स पण 2-1चंच घ्या, ई पण 2-1चंच घ्या. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग डेफिनेशन फर्स्ट म्युच्युअल इंडक्टन्सची. म्युच्युअल इंडक्टन्स इज डिफाईन ॲज magnetic flux produced in a secondary coil to the current passing through the primary coil. अजून एक डेफिनेशन और करून. म्युच्युअल इंडक्टन्स इज डिफाईन ॲज EMF induced in the secondary coil per unit rate of change of current in primary coil. Unit सेम असणारे हेनरी, capital H. SI unit of mutual inductance is Henry or Volt second per area. So 1 Henry is equal to Volt per second area. ठीक आहे. काही डाऊट आहे? म्युच्युअल इंडक्टन्स क्लिअर, सेल्फ इंडक्टन्स समजलं?